रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून पांदेगा नावाची कथा. मृण्मयीचा निरोप घेताना कधी नव्हे ते माझ्या डोळ्यात पाणी आलं. का असा विरह तो काय? 6 महिन्यात तर लग्नच व्हायचंय. अचानक मध्येच रावणगिरीसारख्या खडतर जागी नोकरीसाठी जाण्याची वेळ आली म्हणून लग्न लांबणीवर टाकावं लागलं. एवढंच नाही तर एव्हाना ते होऊनही गेलं असतं. लग्न करून मृण्मयीला या सगळ्या जगापासून लांब, जिथं वाहनसुद्धा पोचू शकत नाही असल्या घनदाट जंगलात आणून टाकणं शक्यच नव्हतं. तिचे इथल्या राहणीत फारच हाल झाले असते आणि लग्न करूनही बायकोला बरोबर आणायचं नसेल तर त्या तसल्या लग्नात अर्थच काय? हे सगळं मी आणि मृण्मयी हजारदा बोललो. तिनं ते अगदी नीट पटवून घेतल्यासारखं दाखवलं आणि तरीही काल स्टेशनवर निरोप घेणं दोघांनाही इतकं कठीण गेलं. मी तुला लग्नानंतर ही फॉरेस्ट ऑफिसरची नोकरी सोडायलाच लावणार आहे असा केविलवाणा त्रागा तिनं केला. तेव्हाच माझ्या डोळ्यांत पाणी आलं. दर आठवड्याला पत्र लिहीन असं वचन मी दिलं नसतं तर कदाचित तिनं गाडी स्टेशनमधून सुटूच दिली नसती. गाडी सुटली तरी मृण्मयी मला धरून ठेवू पाहत होती. तिनं गच्च धरलेल्या हाताची जाणीव शिक्का उठवावा तशी माझ्या हातावर पक्की झाली आहे. मला ठाण्यापासून 6 मैल अलीकडेच जीपमधून उतरावं लागलं, कारण पुढं गाडी रस्ताच नव्हता. झाडांमधून ओहळ्यांमधून वाट काढीत उभ्या डोंगराचा तो 6 मैलांचा रस्ता पायी तुडवावा लागला. तेव्हा मृण्मयीला बरोबर आणलं नाही याबद्दल पहिल्यांदाच समाधान वाटलं. बरं तर बरं, वाट दाखवायला आणि जड बॅग डोक्यावर घ्यायला बरोबर सिद्धू होता. जीप थांबली तिथंच एका खोपटी वजा दुकानात बेटा विडी काडी घ्यायला आला होता. मी चौकशी केली तेव्हा आपणहून पुढं आला तसं आता कधीतरी नवा साहेब येणार हे त्याला माहीत होतं. पण नेमकं कधी याची काहीच कल्पना नव्हती, कारण तळ्यातल्या बातम्या डोंगरावर पोचतात त्या 2-3 महिन्यांनी. जीप सामानाचा स्टॉक घेऊन येईल तेव्हा पत्रांची देवाणघेवाणही तेव्हाच होणार. सिद्धूकडून ही माहिती मिळाली तेव्हा पहिला विचार मनात आला तो हा की मृण्मयीला दर आठवड्याला पत्र लिहिण्याचं जे वचन दिलंय ते आता इथंच विसरावं लागणार. परवा संध्याकाळी जंगलातून वाट काढताना सगळं लक्ष पायतळी लागलं होतं. त्यामुळे आजूबाजूला काय आहे हे फारसं ध्यानातच आलं नाही. फक्त भोवतालच्या सावल्या अधिकाधिक गडद होत जात आहेत एवढंच जाणवत होतं. अर्ध्या वाटेवरच काळोख पडला आणि सिद्धूच्या हातातल्या मोठ्या टॉर्चच्या प्रकाशात आम्हाला वाट काढावी लागली. बांबूचं झोपडीवजा घर ज्याचा आकार त्या काळोखात नीटसा कळलाच नाही, लहानशा उंचट्यावर होतं. मातीतच आपोआप तयार झालेल्या 4 पायऱ्या चढून आम्ही वर गेलो. सिद्धूनं प्रसंगावधान राखून विडीकाडीच्या खोपटातूनच मिळवलेलं डुकराचं कालवण आणि रोटल्यासारखं दिसणारं काहीतरी आम्ही जेवण म्हणून खाऊन घेतलं. 25-30 तासांचा प्रवास आणि त्यावर आणखी 6 मैलांची आडवाटेवरची तंगडतोड यामुळे इतकी भूक लागली होती की ते झणझणीत कालवण भलतंच स्वादिष्ट लागलं. जेवल्यावर थोडी तरतरी आली. मृण्मयीची आठवण यायला लागली म्हणून कंदिलाच्या प्रकाशात डायरीची 2 पानं लिहिली आणि झोप अनावर झाली म्हणून सिद्धूनं घातलेल्या बिछाण्यावर आडवा झालो. दगडासारखा
घट्ट झोपलो. सकाळी जाग मात्र लवकर आली. आपण कुठं आहोत हे नेमकं आठवण्यात काही क्षण गेले. पक्ष्यांची किलबिल ऐकून बाहेर आलो तर ओहो, काय सुंदर देखावा समोर पसरला होता. हिरवगार रान धुक्यानं वेढलं होतं. मात्र दाटीवाटीनं उभ्या राहिलेल्या झाडांच्या शेंड्यांमधून आता सूर्याचे किरण दिसायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळं सोनेरी झालेलं ते धुकं आता विरघळायला लागलं होतं. धुकं पुरत विरल्यानंतर मी फिरायला बाहेर पडलो. आकाश दिसणंच मुश्किल इतके उंच डोंगर आणि दाट झाडी सर्वत्र पसरली होती. आश्चर्य म्हणजे झाडं बहुतेक एकाच प्रकारची होती. काळ्याभोर सालीची, उंच उंच. त्यांची पानं छोटी, मखमलीसारखी मऊ आणि जाड. त्यांच्या विचित्र पोपटी हिरवटपणामुळे सगळ्या देखाव्यालाच चित्रात रंगवल्याप्रमाणे एक अवास्तव शोभिवंत रूप आलं होतं. या जंगलात रस्ताच काय, पण म्हणण्यासारख्या पायवाटा देखील नाहीत. आहेत त्या अगदीच अरुंद. त्यावरूनच कळतंय की या जंगलात झाडांचंच साम्राज्य आहे आणि माणसं कशीबशी अंग चोरून राहतायत. मी त्या जंगलातून फिरत असताना पाचोळ्याचा सरसर आवाज येई. सटकन एखादी काळी सावली इकडून तिकडे सरकल्यासारखं भासे. वाटे जनावरं फिरतायत की काय. नंतर लक्षात आलं की ती जनावरं नाहीत, काळी काटकुळी, कमरेला जेमतेम एक चिंधी लावलेली माणसंच आहेत. पण ती मला घाबरतायत. लांबून झाडाआडून मला पाहतायत. बुजल्यासारखी दूर उभी राहतायत. मी जवळ आलो असं वाटलं की एका झाडाचा आसरा सोडून दुसऱ्या झाडामागे पळतायत. तिथं उभं राहून पुन्हा पुन्हा मला न्याहाळतायत, अगदी जंगलातल्या प्राण्यांसारखंच. दुपारी सिद्धूला मी त्यांची माहिती विचारली. हडकुळ्या पिकल्या केसांचा सिद्धू, मूळचा इथलाच, पण थोडाफार बाहेरच्या जगात मिसळून आलेला, म्हणून तो निदान वन खात्यातील नोकरी तरी करू शकतो. बाकी या जंगलातली इतर माणसं म्हणजे सुधारणेचं अजिबात वारं न लागलेले आदिवासी. जंगल इतकं दाट आहे आणि हा प्रदेश इतका डोंगराळ आहे की इथं कसलीही शेती होऊ शकत नाही. जोरदार पाऊस, हिंस्त्र प्राणी आणि सुखसोयींचा अभाव यामुळे बाहेरचं कुणीही या आदिवासींमध्ये येऊन राहत नाही की त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करीत नाही. आमच्या खात्यानंही या भागात एक फॉरेस्ट ऑफिसर, त्याचा मदतनीस आणि एक कारकून एवढ्यांचीच सोय केलेली आहे. त्यांच्या अनुभवाप्रमाणे इथं अधिक माणसांची गरज नाही, कारण काम असं काहीच नसतं. नुसतं या प्रदेशात चोरीमारी होत नाही ना, एवढंच बघायचं. म्हणजे मी इथला रखवालदार आहे म्हटलं तरी चालेल. माझ्या हाताखालचा कारकून कधीपासून कोण जाणे रजेवरच आहे. इथं सगळीकडे एकाच प्रकारची झाडं दिसतात. सिद्धूला विचारलं तर तो म्हणाला, इथं हे एकच झाड, त्याचं नाव पांदेगा, म्हणजे इकडच्या भाषेत झाडदेव. हे झाड हेच इथल्या माणसाचं दैवत. त्याची मोठमोठी फळं हे यांचं खाणं. सगळे विधी, सगळे उत्सव या पांदेगाच्या साक्षीनं. त्याच्यासाठीच मला कल्पनाही नव्हती की मी कधी काळी नागर संस्कृतीपासून इतका मागं फेकला जाईन. झाडाला देव मानणारी माणसं आणि त्यांचा झाडदेव पांदेगा गंमतच आहे. मात्र ही गमतीची भावना दिवसभरापुरतीच टिकली. रात्री दूर जंगलातून ऐकू येणाऱ्या अनेक आवाजांतल्या स्वरांच्या आवर्तनांनी माझ्या छातीत धडकी भरली. कंदिलाच्या प्रकाशात मी डायरी लिहायला बसलो होतो. दूरवरून स्वर येत होते. ते गाणं होतं की मंत्रघोष? कुणासाठी? या प्रदेशात बाहेरून आलेल्या परक्या पाहुण्यासाठी तर नव्हे.
चंद्र मावळेपर्यंत ते स्वर ऐकू येत राहिले. जंगलात घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखे कधी ऐकू आले न आले असं वाटण्या इतके मंद, तर कधी अंगावर चाल करून आल्यासारखे आक्रमक. पहाटेपर्यंत मला झोपच लागली नाही. सतत तीन रात्री कानात ते सूर घुमत होते. चंद्रोदयानंतर ते सुरू व्हायचे. ढोल, पावा, तारप यांचं काहीतरी मिश्रण असलेल्या संगीताच्या तालावर अनेकांचे स्वर, कधी कधी आक्रोश करणारे तर कधी कुजबुजणारे, कधी घराच्या छपरावर ताडताड वाजणाऱ्या पावसासारखे कर्कश, तर कधी पानावर टपकणाऱ्या द्रवासारखे नाजूक. माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं की तो भासच होता. कोण जाणे की हे स्वर माझ्या बांबूच्या झोपडीपर्यंत मुद्दाम पोचवले जात आहेत. कधी ते पोचतायत, कधी पोचत नाहीयेत, कधी पोचल्यावर तिथंच रेंगाळत आहेत. पण माझी झोपडी हे त्या स्वरांचं लक्ष आहे. रात्रीच्या काळोखात मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात मला खूप एकटं वाटतं. स्वसंरक्षणासाठी मला रिव्हॉल्वर दिलेलं आहे. ते सतत भरलेलंही असतं. म्हणून मला माणसांची किंवा जनावरांची भीती वाटत नाही. पण माणसं आणि जनावरं यांच्या पलीकडे जी काही सृष्टी असेल तिच्यापुढं माझ्या रिव्हॉल्वरचा कधीच टिकाव लागण्यासारखा नाही. भूताखेतांवर माझा विश्वास नाही. पण निसर्गातच आपल्याला ठाऊक नसलेल्या किती प्रवृत्ती असतील. उदाहरणार्थ झाड, पांदेगा, शेकडो वर्ष वयाचे ते वृक्ष, त्यांच्यात कसले कसले गुणधर्म असतील, कसल्या कसल्या शक्ती असतील. मला त्यांची काहीच माहिती नाही. मी त्यांना प्रथमच पाहतोय. त्यांचं नावही मला अलीकडेच कळतंय. सकाळपासून रात्रीपर्यंत मी त्यांना पाहतो. कधी स्तब्ध राहिलेले, तर कधी पानांची सळसळ करणारे, कधी त्या डोंगराची हिरवीगार शोभा म्हणून, कधी तटस्थ, उग्र, गंभीर, राखणदार बनून, तर कधी चंद्रप्रकाशात काळ्या काळ्या गूढ आकृती होऊन. त्या वृक्षांच्या आसऱ्यानं इकडून तिकडे सरसरणाऱ्या काळ्या माणसांना पाहिलं की वाटतं ही माणसं पांदेगाचीच रूपं आहेत. त्यांचे स्वर हे पांदेगाचेच उद्गार आहेत. पांदेगामध्ये गाण्याची, आक्रोश करण्याची, सुस्कारण्याची, सरपटण्याची, धावण्याची, इकडून तिकडे जाण्याची शक्ती आहे. वेगवेगळी रूपं घेऊन फक्त 3 दिवस ती मंत्रघोष वजा गाणी ऐकू आली. 4थ्या दिवसापासून ती बंद झाली. जसं काही एक सत्र संपलं. ते कशासाठी होतं हे मात्र मला कधीच कळणार नाही. मी इथं आलो त्याला आता महिना होत येईल. अजूनही मला इथल्या वृक्षांची भीती नाही. तरी एक प्रकारचं दडपण वाटतं. इथल्या माणसांची माझ्याविषयीची भीड चेपली की नाही ठाऊक नाही. कारण तशी ती माझ्यासमोर कधी येतच नाहीत. मीही त्यांच्या वाटेला जात नाही. त्यामुळे मला सुरक्षित वाटतं. एक प्रकारे हे जनावरांसारखंच. माणसानं मुद्दाम आगळीक केल्याशिवाय जनावरं सहसा त्याच्या वाटेला जात नाही. मी जर इथल्या माणसांना त्रास दिला नाही तर ती माझ्या वाटेला जाणार नाहीत, या भरवशावर मी आहे. इथं काम जवळजवळ काहीच नाही. मी वाचत बसतो, डायरी लिहितो, सिद्धूशी गप्पा मारतो, नाहीतर ड्रिंक्स घेत बसतो. इथल्या लोकांनी पांदेगाच्या फळांपासून तयार केलेली पांदेगार दारू मी आता घेऊ लागलो आहे. इतकी कडक की तिच्यापुढं रम झक मारते. आय एन्जॉय इट थ्रली. अजून तरी मला इथल्या आयुष्याचा कंटाळा आलेला नाही. फक्त मृण्मयीची फारच तीव्रतेने आठवण येते. ती इथं असती तर हा एकटेपणा शिल्लकच राहिला नसता. पांदेगाचं हे जंगल मग नंदनवन झालं असतं. परवाची गोष्ट. वेळ दुपारची होती.
पण जंगलात नेहमीच थंडावा आणि सावली. तेव्हा कसली दुपार आणि कसली संध्याकाळ. मी तातडीनं मागवायच्या जिन्सांची यादी करीत बसलो होतो. इतक्यात अहो आश्चर्यम, 2 चक्क सूटबूटवाले गृहस्थ माझ्यासमोर येऊन उभे राहिले. चालण्याच्या क्षमांनी त्या दोघांना, विशेषतः त्यातल्या जाडगेल्या माणसाला अधिकच धाप लागली होती. मी त्यांना बाकावर बसायला सांगितलं. सिद्धूनं त्यांना पाणी आणून दिलं. शब्द फुटल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. जाडगेला होता तो मथराणी आणि दुसरा होता तो माथूर. दोघं टिंबर फॅक्टरीमध्ये पार्टनर्स होते. टिंबर फॅक्टरी म्हटल्यावर मी सावध होऊन बसलो, कारण माझं खरं काम काय असेल तर जंगलाचं या टिंबर फॅक्टरीवाल्यांपासून संरक्षण करणं. ती 2 धंदेवाईक माणसं लगेच मुद्द्यावर आली. त्यांचा हेतू अगदी उघड होता आणि त्यांनी तो स्पष्टपणे मांडला. दुर्दैवानं तो मुळातच फारसा स्वच्छ नव्हता. या घनदाट जंगलातली झाडांची दाटी कमी करून त्यांना स्वतःची भरभराट करायची होती. अर्थातच या कामाला सरकारची परवानगी नव्हती. त्यापेक्षा सरकारला कळूच न देता जागेवरच्या अधिकाऱ्याला, म्हणजे मला, विश्वासात घेऊन त्यांना आपला हेतू साध्य करायचा होता आणि त्यासाठी ते मला 5,000 रुपये द्यायला तयार होते. ते बोलत असताना मला भास झाला की आमचं बोलणं कोणीतरी ऐकत आहे. मी सराईत नजरेनं झोपडी बाहेर पाहिलं. आदिवासींपैकी कोणी झाडाआड उभं असलेलं मला दिसलं तरी नाही. मग कोण ऐकत होतं? तो भास झटकून टाकीत मी त्या दोघांना म्हटलं, इथली झाडं तोडता येणार नाही. तुम्ही आलात तसे परत जा. आम्ही 7 पर्यंत द्यायला तयार आहोत. मथराणी मख्खपणे म्हणाला, मी पैसे घेणारा माणूस नाही. सरकारी नियमांच्या विरुद्ध मी जरासुद्धा जाऊ शकत नाही. 10 माथूर म्हणाला. मला त्यांच्या मगरुरी इतकाच त्यांच्या निर्बुद्धपणाचा संताप आला. मी पैसे वाढवण्यासाठी अडवून धरतोय असं त्यांना मनापासून वाटत होतं. वेगळे काही त्यांना कदाचित पटेल म्हणून मी म्हटलं, शिवाय तुम्ही इथून लाकूड बाहेर नेऊ शकणार नाही. इथून 6 मैलांपर्यंत कुठलंहीच वाहन येऊ शकत नाही. ते आमच्याकडे लागलं. तुम्ही त्याची काळजी करू नका. पुन्हा तोच भास. बाहेर एक स्तब्धता. कुणीतरी लक्षपूर्वक ऐकत उभं असल्यासारखी. ते 1,000 ॲडव्हान्स. हे 1,000 ॲडव्हान्स. हजारांच्या नोटांचं बंडल माझ्यासमोर ठेवीत मथराणी म्हणाला. मी शांत राहण्याचा प्रयत्न करीत म्हटलं, तुमच्या लक्षात येत नाहीये, माझं काम इथल्या जंगलाच्या संरक्षणाचं आहे, ते विकण्याचं नव्हे. तुम्ही या आता. विरोधानं विचलित होणाऱ्यातले ते दोघे नसावेत. ते फक्त पैसे वाढवत होते. 10, 20, 25, 30,000 ही त्यांची फायनल फिगर होती. मी बसल्या जागेवरून उठलो. त्यांना म्हटलं, नमस्कार. पुन्हा असली काही ऑफर आणलीत तर मला पोलिसात कळवावं लागेल. ते आपली निराशा लपवीत हसले आणि म्हणाले, आमचं काम करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत आमच्याकडे. तुम्ही मात्र पैशांना मुकाल. मी काहीच न बोलता ते जाण्याची वाट पाहत उभा राहिलो आणि बाहेर मला पानांची सळसळ ऐकू आली. मघाची स्तब्धता संपली होती. इतका वेळ अवघडलेलं वातावरण आता प्रसन्न झाल्यासारखं वाटू लागलं. मथराणी आणि कंपनी माझ्या विरोधानं लगेच गप्प बसणार नाही हे उघड होतं. जी माणसं मुद्दाम वाकडी वाट करून या जंगलात शिरतात ती सगळ्या विरोधाला तोंड द्यायला सिद्ध असतात. तरीही हे संकट तात्पुरतं का होईना पण टळलं अशा समाधानात मी होतो. आणि एकदा सकाळच्या वेळी सिद्धू माझ्याकडे धावत आला. धापा टाकीत म्हणाला,
हे त्या दिवशी आले होते ना, ते झाड पाडायला आलेत. ते त्या दिवशी आले होते ना, ते झाड पाडायला आलेत. माझ्या छातीत धस्स झालं. मी रिव्हॉल्वर खिशात टाकलं आणि सिद्धूच्या पाठोपाठ निघालो. एकाएकी साऱ्या रानात त्या आदिवासींचा मंत्रघोष घुमू लागला. एखाद्या अतिविवल प्राण्याचा स्वर असावा तसा तो आवाज होता. क्षणाक्षणाला तो वाढत होता, रानभर दुमदुमत होता. सिद्धू मला घेऊन गेला. ती जागा डोंगराच्या कडेजवळ होती. या कडेशीच रहाटासारखी एक यंत्रणा त्या मंडळींनी तयार केलेली होती. तोडलेले झाड त्या रहाटाला बांधलं की सुळक्यावरून अलगद खाली 60-70 फुटांवर दरीत उतरणार होतं. दरीत 2 मालवाहू ट्रक्स उभ्या केलेल्या होत्या. सुळक्यावरून दरीत झाडं उतरवण्याच्या कामावर 5-10 माणसं झटत होती. मथरानी त्यांना सूचना देत होता. आज माथुर त्याच्याबरोबर नव्हता. मथरानीची ही धाडसी सिद्धता पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी त्याच्याजवळ जाऊन उभा राहिलो. आता वातावरणातला मंत्रघोष कळसाला पोचला होता. तो एकट्या मलाच ऐकू येत होता का? मथरानीला नव्हता ऐकू येत. मला बघून त्यानं दात विचकले आणि नमस्कार केला. मी विचारलं, तुम्ही हे सगळं कुणाच्या परवानगीनं करताय? त्यानं हातातली फाईल माझ्यासमोर धरली. त्यात केंद्रीय मंत्र्याच्या लेटरहेडवरच्या पत्राची झेरॉक्स कॉपी होती. पत्रात म्हटलं होतं की मथरानी आणि कंपनीला झाडतोडीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ त्यांनी मला देऊ केलेल्या 30,000चे कदाचित 50,000, 1,00,000 होऊन ते वर जमा झाले होते. तुम्हाला मी सांगितलं होतं, मथरानी मधाळ आवाजात म्हणाला. आम्ही मनात घेतलं की ते काम करून टाकल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या नशिबात पैसा नाही. हां, पण डोंट वरी, अजूनही तुमचं कोऑपरेशन आम्हाला हवंय. त्यासाठी आम्ही तुम्हाला 5,000, चला तुमचा व्यवहार मिटून टाकू. ठीक आहे, चला माझ्या झोपडीवर, मी म्हटलं. पण तोपर्यंत एकाही झाडाला हात लावायचा नाही असं तुमच्या माणसांना सांगा. मथरानीनं सगळ्यांना अर्ध्या तासाची सुट्टी जाहीर केली आणि तो माझ्याबरोबर निघाला. त्याचवेळी मला जाणवलं की झाडाझाडांमधून शेकडो डोळे माझ्यावर पाळत ठेवून आहेत. आम्ही जसे चालत होतो तसे ते डोळेही झाडांचे आडोसे सरसर बदलत आमच्याबरोबर चालत आहेत. त्यांचा मंत्रघोष आता थांबला होता आणि एक प्रकारची गहिरी घातक दहशतीची शांतता तिथं दबा धरून बसली होती. काम करणारी माणसं आता लांब राहिली होती. चारी बाजूंना फक्त मला एकट्यालाच जाणवणारी स्तब्धता आणि वृक्ष यांच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. मी मथरानीला म्हटलं, जरा थांबा, इथं या रानाचा देव आहे, पांदेगा, त्याच्या खोड्याला टेकून क्षणभर उभे राहा. मथरानीला काही समजलं नाही, पण देव म्हटल्याबरोबर तो हात जोडून उभा राहिला. मी खिशातून रिव्हॉल्वर काढलं आणि त्याला म्हटलं, मथरानी साहेब, हे रिव्हॉल्वर सरकारनं मला संरक्षणासाठी दिलं आहे. माझ्या आणि पांदेगा चोरून नेणाऱ्या चोरांवर मी ते चालवणं हा माझ्या कर्तव्याचा एक भाग आहे. एका पाठोपाठ एक असे 3 बार त्या झाडांमधून घुमले. मथरानी डोक्याकडे हात घेत खाली कोसळला. स्तब्धता संपली आणि पानं परत सळसळू लागली. पाठोपाठ एक आश्चर्य घडलं. झाडांच्या पाठीमागून काळी काटकुळी कमरेला चिंदी लावलेली
असंख्य माणसं आली आणि त्यांनी मथराणीच्या देहाचा ताबा घेतला. मुंग्या साखरेचा खडा उचलून नेतील असं त्यांनी मथराणीला उचललं आणि क्षणार्धात ते सगळे अंतर्धान पावले. पाहिलं ते खरं की आपल्याला भास झाला हेही मला कळेना. सुन्नपणे मी माझ्या झोपडीकडे चालू लागलो. दुपारी सिद्धू आला. त्याच्याकडून कळलं की मथराणीची माणसं निघून गेली होती. ती मथराणीची वाट पाहत असताना असंख्य काळे लोक त्याला आडवा धरून कुठंतरी निघालेले त्यांना दिसले होते. ते पाहून त्यांना भरलेली धडकी एकमेकांशी कुजबुजताना अधिकच वाढली होती. शक्य तितक्या लवकर या भयंकर प्रदेशापासून लांब जाण्याचा निर्णय त्यांनी घाईघाईनं घेतला होता. संध्याकाळपासून जंगलात हालचाल जाणवते आहे. वातावरण एखाद्या सणासारखं उत्साहाचं आहे. काळी माणसं हातात पलिते घेऊन इकडून तिकडे फिरतायत. सूर्यास्तानंतर ढोल नगारे वाजायला लागले आहेत. मी सिद्धूला विचारलं, हे काय चाललं आहे? सिद्धू म्हणाला, पांदेगाला नैवेद्य देण्याचा समारंभ. नैवेद्य कसला? साहेब, इथं मेलेले माणूस पांदेगाच्या मुळांमध्ये पुरण्याचा प्रघात आहे. ते पांदेगाचं त्याला परत केलं अशा कल्पनेनं. मातीत पुरलेल्या माणसाला पांदेगाची मुळं मातीबरोबरच हळूहळू जिरवतात. त्यातलं सत्व घेऊन फोपावतात. माझ्या अंगावर शहारे आले. इथल्या प्रत्येक वृक्षाच्या मुळात एक एक मानवी शरीर गाडलेलं असेल. इथला प्रत्येक वृक्ष मातीतून त्या मृतदेहाचं सत्व घेऊन वाढत असेल. तुमच्यावर सगळे फार खुश आहेत. तुम्ही इथल्या झाडांना वाचवलंत म्हणून. आज चंद्रोदयाच्या वेळी त्यांचा समारंभ आहे. तिथं तुम्हाला घेऊन जायला सांगितलंय. मी जायचं आनंदाने मान्य केलंय. जे लोक मला परके समजत होते त्यांच्याशी मैत्री करण्याची, त्यांची दुराव्याची, भीतीची भावना नाहीशी करण्याची आयती संधी चालून आली आहे. ती कोण सोडील? डायरी लिहिणं रात्रीच्या पहिल्या प्रहारात आटपून मी चंद्रोदयाची वाट पाहत बसलो. ठरल्याप्रमाणे चंद्रोदयाच्या आधी सिद्धू मला न्यायला आला. घरापासून फार लांब जायचं नव्हतं. मी पोचलो तेव्हा पलित्यांच्या प्रकाशात 100-150 काळ्या आकृत्या फेर धरून नाचत होत्या. नाच म्हणजे जागच्या जागी उड्या, स्वतःभोवती गोलगोल फिरणं, पुढं जाणं आणि पुन्हा उड्या, असं काहीतरी होतं. एरवी फारशा नजरेला न पडणाऱ्या आदिवासी बायका देखील या नाचात भाग घेत होत्या. त्यांनी कमरेला एक आणि छातीला एक अशी 2 पटकुरं बांधली होती. केसात मात्र सगळ्या जणींनी एकजात कुठली तरी लालभडक फुलं माळली होती. सगळे बेहोशपणे नाचत होते. 2 जण जोरजोरात ढोल वाजवत होते. आणखी 2 मधून टारपांतून तुताऱ्या फुंकल्यासारखे आवाज काढीत होते. मी गेल्याबरोबर कोणीतरी कडा 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 काठ्या वाजवल्या आणि नाच मध्येच थांबला. सिद्धूनं त्या नाचणाऱ्यांचं वर्तुळ भेदून मला एका म्हाताऱ्या आदिवासी, बहुधा त्यांच्या नायका समोर नेऊन उभं केलं. त्यांच्या भाषेत त्याला काहीतरी सांगितलं. त्याबरोबर तो म्हातारा हात वर करून काहीतरी ओरडला. शांतता पसरली. फक्त पांदेगाच्या पानांची सळसळ ऐकू येत राहिली. म्हातारा जोरजोरानं काहीतरी बोलला. त्याबरोबर सगळ्यांनी हवेत हात उडवत, नाचत, उड्या मारीत हुलुलू 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 असा काहीतरी आवाज काढला. बहुधा म्हाताऱ्यानं माझं कर्तृत्व त्यांना सांगितलं असावं आणि त्यांनी प्रशंसापर आवाज केला असावा. मग पुन्हा ढोल वाजू लागला. नाच सुरू झाला. एका बुंध्यावर बसायला मला खुणेनं सांगितलं गेलं आणि
पांदेगाराचा वाडगा माझ्यासमोर आला. मी तो तोंडाला लावताच पुन्हा हुलुलू 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 लुलू असा आवाज ऐकू आला. त्या लोकांनी मला आपलं म्हटल्याचं ते चिन्ह असावं. ढोल तसाच वाजत राहिला, नाच तसाच चालू राहिला. पांदेगाराची नशा माझ्या शरीरात भिनत राहिली. चंद्र माथ्यावर आला. माझं सबंध शरीर जड झाल्यासारखं वाटत होतं, पण त्याचवेळी सुखाची एक भावना अंगभर पसरली होती. तो आनंद मी त्या लोकांना जिंकल्याचा होता. मध्येच सिद्धू माझ्याजवळ येऊन काहीतरी सांगू लागला आणि एकदम वाद्य वाजायची थांबल्याचं माझ्या लक्षात आलं. अर्थातच नाचही थांबला. म्हातारा नायक लोकांना काहीतरी सांगू लागला. पुन्हा सगळ्यांनी तोंडातून हुलुलुलू असा आवाज काढला. मग ढोल वाजू लागला, पण आता कुणी नाचत नव्हतं. म्हाताऱ्या नायकानं पुढं होऊन माझ्या गळ्यात पांदेगाच्या छोट्या मखमली पानांचा जाडजूड हार घातला. माझ्या हातात पपनसासारखं दिसणारं फळ ठेवलं आणि कपाळाला लाल रंगाचं पण झाडाच्या चिकासारखं चिकट काहीतरी आपण गंध लावतो तसं लावलं. कुणीतरी माझा वाडगा पांदेगारानं भरला. एवढ्यात नायकानं एका तरुण मुलीच्या गळ्यात माझ्यासारखीच हिरव्यागार पानांची माळ घातली आणि तिच्याही कपाळाला गंधासारखा चीक लावला. मग तिनं खाली बसून नायकाच्या पायांना मिठी मारली. तशाच अवघड बसल्या अवस्थेत त्याच्या पायांवर डोकं ठेवलं. त्यानं तिला उठवलं आणि माझ्याकडे पाठवलं. तिला पाहिल्याबरोबर माझ्या प्रथम लक्षात आले ते तिचे काळेभोर केस आणि माझ्यावर रोखल्यासारखे, कदाचित पांदेगाच्या नशेत मला तसे वाटणारे टपोरे डोळे. ती माझ्याकडे आली आणि तसेच माझे पाय पकडून तिनं त्यांवर डोकं ठेवलं. मी गोंधळून गेलो होतो. काय प्रकार चाललाय हे मला नीटसं समजत नव्हतं आणि विचार करण्या इतकं माझं डोकं जाग्यावर नव्हतं. तिनं डोकं वर उचललं, माझे पाय सोडले आणि ती माझ्या शेजारीच बसून राहिली. आणखी अर्धी घटका नाच पाहिला. आता माझं डोकं नशेनं अगदीच भरकटल्यासारखं झालं होतं. चंद्राकडे बघणंसुद्धा मुश्किल होत होतं. डोळेही झोपेनं जड व्हायला लागले होते. मी सिद्धूला म्हटलं, घरी जाऊया, मला झोप येते. सिद्धूनं टॉर्च उचलला आणि आम्ही चालू लागलो. झोपडीच्या दारात माझा निरोप घेऊन सिद्धू परत जायला निघाला तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं की मगाची ती तरुण मुलगी माझ्या पाठीमागच उभी आहे. मी दचकलो, ही इथं कशी? ती माझ्या पाठोपाठ आल्याचं माझ्या ध्यानातही आलं नव्हतं. मी सिद्धूला थांबवलं, विचारलं, ही कशाला आली? सिद्धू म्हणाला, कशाला म्हणजे? मग ती कुठं जाणार? मी बरळल्यागत म्हटलं, आपल्या घरी जायचं तिनं. आता हेच तिचं घर. सिद्धू म्हणाला, ती देऊन टाकली आहे तुम्हाला? मला? तो काय म्हणतो मला काही कळत नाही. तो काय म्हणतो मला काही कळत नव्हतं. पांदेगाचा प्रसाद म्हणून दिली आहे तुम्हाला. ती आता इथंच राहणार. एवढं बोलून सिद्धू घाईघाईनं निघून गेला. पुढं काय झालं ते मला आठवत नाही. बहुधा झोप आणि नशा अनावर होऊन मी तसंच बाजेवर अंग टाकलं असावं. सकाळी जागा झालो तेव्हा काल रात्रीची एक एक गोष्ट मी स्वतःशी आठवून पाहू लागलो. किती विचित्र प्रकार तो नाच, माझं पिणं, 100-150 मुखांतून निघालेला तो हुलुलुलुलू आवाज, माथ्यावरचा चंद्र, ढोलांच्या नादात मध्येच तारप्यांचा किंकाळी फोडल्यागत सूर, आणखीही काहीतरी अत्यंत विचित्र घडल्यासारखं वाटत होतं. एक तरुणी, काळेभोर केस, रोखलेली नजर आणि माझा सिद्धूला प्रश्न, ही कशाला आली?
म्हणजे ती इथं आली होती? माझ्या प्रश्नावर सिद्धू काहीतरी म्हणाला. काय म्हणाला बरं? हां, सिद्धू म्हणाला, प्रसाद, कसला तरी प्रसाद, पांदेगाचा प्रसाद. मी स्वतःशीच हसलो. काल रात्री पांदेगाचा प्रसाद म्हणून मला एक आदिवासी तरुणी मिळाली असा मला भास होत होता. हाऊ ॲब्सर्ड. पांदेगाराची नशा काही खासच असली पाहिजे, किंवा मृण्मयीच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या माझ्या मनाला काहीतरी वेडवाकडं सुचत असलं पाहिजे. मी उठलो आणि तोंड धुण्यासाठी मागच्या दारी आलो, तर हातात पाण्याचं भांडं घेऊन ती उभी होती. कालची तरुणी. एकूण ती माझ्याबरोबर आली हा भास नव्हता, तर आज दिवसभर ती माझी सगळी कामं करते. दुपारी चूल देखील तिनं पेटवली. जेवण केलं. बऱ्यापैकी होतं. तिला बोललेलं साधारण कळतं. अर्थात बरंच आविर्भावावरूनच ती काहीच बोलत नाही. म्हणा नाही ते बरंच आहे. तिची भाषा मला थोडीच कळणारे, तशी ती धीट असावी. नाहीतर या लोकांपैकी कोणी माझ्या वाऱ्यालाही उभं राहत नाही. त्या मानानं फारच स्वस्तपणे ती घरभर मावरते. आज दिवसाच्या उजेडात मला तिला नीट पाहता आलं. तिचे डोळे खरंच लक्षात यावेत इतके टपोरे, सुंदरच आहेत. बाकी ती रूपानं 4 चौघीसारखी आहे. अंगकाठी कृश आहे. तरीही तिला तारुण्याचं वरदान भरपूर आहे. ठीक आहे, घरकामासाठी या लोकांनी मला एक मुलगी दिली हे चांगलंच झालं. सिद्धूला तिची खूप मदत होईल. त्या दिवशी ती दिवसभर घरातली लहान मोठी कामे करत राहिली. घर आता पूर्वीपेक्षा स्वच्छ राहील या विचारानं मी सुखावलो. रात्री जेवण झालं आणि मी बाजेवर पडलो. ती माझ्या शेजारी येऊन बसली. माझे पाय चेपू लागली. मला अवघडल्यासारखं झालं. खुणेनंच मी नको असं दर्शवलं. ती उठून गेली. माझ्या मनावरचं दडपण कमी झालं. ती माझ्या पलीकडेच जमिनीवर पसरू लागली. मी तिला थांब म्हटलं आणि एक कांबळं सिद्धूने मला पांघरण्यासाठी आणून दिलेलं जमिनीवर अंथरून तिला त्यावर निजायची खूण केली. ती बराच वेळ अवघडून बसली. आजवर ती जमिनीवर झोपत असावी. आता कांबळ्यावर कसं झोपावं असं तिला वाटत होतं. दुसरीकडे माझी आज्ञाही तिला मोडवत नव्हती. बराच वेळ ती अशी पंचायतीत बसूनच राहिली. मी तिला परत झोप म्हणून सांगितल्यावर मात्र तिनं कांबळ्यावर झोपायचा निर्धार केला. शांतपणे तिनं आपलं छातीवरचं आणि कमरेवरचं अशी दोन्ही पटकुरं काढून ठेवली आणि ती निसंकोचपणे झोपली. मी मात्र शरमून गेलो. तिच्याकडे पाठ करून झोपून राहिलो. तिची नजर माझ्यावर रोखली आहे असं मला उगाचच वाटत राहिलं. मी झटकन कंदील विझवला. खोलीत काळं पसरला. फक्त खिडकीतून चांदणं आत आलं, मात्र ते माझ्या बाजेवरच पडलं. तिची आकृती काळोखातच लुप्त झाली होती आणि तरीही माझ्यापासून थोड्या अंतरावर ती वस्त्रहीन झोपली आहे या कल्पनेनं मला बराच वेळ झोप आली नाही. 2-3 दिवसांत मात्र मला या प्रकारची सवय झाली आणि त्याचं विशेष काही वाटेनसं झालं. उलट नागर संस्कृतीचे सभ्यतेचे नियम आपण त्या झाडांसारख्या प्राण्यांसारख्या मुक्त राहणाऱ्या लोकांना लावतो हेच चूक आहे असं मी माझ्या मनाला पटवून दिलं. अत्यंत दारिद्र्यात राहणारी ही माणसं वर्षानुवर्ष 2 पटकुरं पुरवणारी, त्यांना रात्री झोपताना काळोखात विनाकारण कपडे घालण्याची चैन कशी परवडणार? मनाचं असं निरनिराळ्या प्रकारांनी समाधान करून रात्री शांतपणे झोपण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली. 4थ्या रात्री मला अचानक जाग आली. तेव्हा जाणवलं की बाजेवर माझ्या पायाशी
कोणीतरी बसलं आहे. मी दचकून उठलो. मग लक्षात आलं की ती देडगी होती. देडगी हे तिचं मूळचं नाव नाही. मला देऊन टाकलेली या अर्थानं सिद्धू तिला देडगी म्हणतो. बाजेवरच पायपोटाशी घेऊन ती बसली होती. ती तशी का बसली असावी हे मला कळेना. मी तिला काय झालं असं विचारलं तर ती काही बोलेना. जागेवर जाऊन झोपत का नाहीस? तुला कसली भीती वाटते का? असे नाना प्रश्न मी तिला विचारले, पण कशाचंच काही उत्तर न देता ती तशीच बसून राहिली. अंधारातच असं बोलत राहण्यापेक्षा कंदील लावावा म्हणजे तिच्या चेहऱ्यावरून काही अंदाज येईल असा विचार मनात आला. पण तिच्या अंगावर कपडे नसताना कंदील लावण्याची चोरी वाटू लागली. शेवटी मी तिला दंडाला धरून उठवण्याचा प्रयत्न केला तर तिने मला गच्च मिठी मारली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. बिनशब्दांच्या शारीरिक भाषेत ती मला काहीतरी सांगत होती. त्याचा अर्थ माझ्या लक्षात येत होता, तरीही मी तो समजून न घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी तिला माझ्या बाजावरून उठवलं आणि तिच्या अंथरुणाशी नेऊन सोडलं. चांदण्याच्या कवळशात मला तिचा चेहरा दिसला. तो रडवेला झाला होता आणि तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत कसली तरी भीती उतरली होती. सकाळी मी तोंड धुवायला गेलो तेव्हा हातात पाण्याचं भांडं घेऊन देडगी उभी नव्हती. मी तिला हाका मारल्या तरी तिची ओळ आली नाही. मी स्वतःच घरभर शोधलं, आजूबाजूलाही शोधलं, पण तिचा पत्ता लागला नाही. ही आपल्या घरी परत गेली की काय या विचारानं मला थोडं हायसंच वाटलं. तिचं काम फार चांगलं होतं. माझ्या सेवेची एकही संधी ती वाया घालवत नसे. तिच्या वावरण्यात, माझ्याकडे पाहण्यात तिच्या आदिवासी वळणाला न शोभेलसा एक स्निग्ध गोडवा होता. तो मला आवडायचा. तिच्या घरभर वावरण्याचीही आता सवय झाली होती. तरीसुद्धा रात्री मी तिच्याशी जसं वागावं असं तिनं सुचवलं होतं त्याचं माझ्या मनावर दडपण आलं होतं. त्यामुळे ती निघून गेल्यानं माझी एका अडचणीतून सुटका होणार होती. पण दुपारी ती सिद्धूबरोबर परत आली. ती सरळ घरात जाऊन कामाला लागली. सिद्धू माझ्याबरोबर बाहेरच पायऱ्यांवर बसला. मी त्याला दिलेली सिगरेट त्यानं समारंभानं पेटवली आणि धूर सोडत तो बसून राहिला. शांतता असह्य होऊन मीच त्याला विचारलं, देडगी तुझ्याकडे आली होती? त्यानं मान डोलावली. काय म्हणत होती? हे बघा साहेब, तो सरळ मुद्द्यावरच आला. इथं असं चालायचं नाही. काय चालायचं नाही? मी धसकून विचारलं. ती तुमची देडगी आहे. तुम्ही तिच्याकडून सेवा घेतली नाही तर पांदेगाचा अपमान होईल. पांदेगाचा यात काय संबंध? माझा हा उर्मट प्रश्न जणू वातावरणातून पुसून टाकण्यासाठी त्याने इकडे तिकडे पाहून कुणी ऐकत नसल्याची खात्री केली. मग म्हणाला, तो प्रसाद आहे पांदेगाचा. ती तुम्हाला दिलेली आहे. देडगी आहे. तुम्ही मान्य करून नाही घेतली तर पांदेगाचा कोप होईल. हे बघ, माझं लग्न ठरलेलं आहे आणि दुसऱ्या कुठल्याही बाईबरोबर मला तसा संबंध ठेवता येणार नाही. उद्या परत गेलो तर हिला कोण म्हणून नेणार मी? शिवाय हिला मूलबिल झालं म्हणजे मला ही काही भानगड नकोय म्हणून चालणार नाही साहेब. सगळ्या वस्तीसमोर नायकानं तिला तुमच्या स्वाधीन केली आहे. पांदेगांनी सुद्धा ते पाहिलंय. काही क्षण थांबून तो कळकळीच्या सुरात म्हणाला, साहेब, पांदेगाच्या कोपाची तुम्हाला कल्पना नाही. उगाच संकटात पडू नका. तुमचं काय होईल या कल्पनेनं ती पोरगी बिचारी घाबरून गेली आहे. तिला धीर द्या. आणि आज रात्रीच तिला माझ्यावरच्या संकटाची आता मला थोडी कल्पना येऊ लागली होती.
तशी देडगी अत्यंत आकर्षक होती. माझ्या जागी दुसरा कोणीही असता तर त्यानं पहिल्याच रात्री तिला आपलीशी केली असती. पण बायकांशी तसं वागण्याचा माझा स्वभाव नव्हता आणि त्या अडाणी मुलीला केवळ शरीर सुखासाठी आयुष्यभर स्वतःशी बांधून घेण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय मृण्मयीवर मला कुठल्याही प्रकारे अन्याय करायचा नव्हता. पण हे सिद्धूलाही समजत नव्हतं. तिथं देडगीला कोण समजावून देणार. 2 रात्री ती आपल्याच अंथरुणात पडून राहिली. बहुधा मी काही हालचाल करीन याची वाट पाहत, पण मी काहीच करत नाही असं पाहून ती तशीच येऊन सरळ माझ्या अंगावर पडली आणि माझ्या अंगाला अंग घासू लागली. मी तिला ढकलून बाजेवरून उठलो. तिच्या अंगावर ओरडून तिला जागेवर जाऊन झोपायला सांगू लागलो. पण ती पुन्हा पुन्हा माझ्याजवळ येऊन मला मिठी मारू लागली. रडत रडत मला काहीतरी सांगू लागली. त्या शब्दांचा अर्थ मला कळत नव्हता, पण तो उघड होता. मी जर असाच वागत राहिलो तर फार अनर्थ ओढवेल. पांदेगा मला जिवंत सोडणार नाही असंच ती सांगत असणार. गेल्या काही दिवसांत मी तिला आपुलकीनं माणुसकीनं वागवलं होतं. अशा चांगल्या माणसावर काही वाईट प्रसंग येऊ नये अशी तिची मनापासून इच्छा असावी आणि त्यासाठी ती निकराचा प्रयत्न करीत होती. पण मला त्यातलं काहीच पटत नव्हतं. पांदेगाच्या कोपाच्या काल्पनिक भीतीनं नको त्या संबंधात स्वतःला गुंतवून घेण्याची माझी तयारी नव्हती. देडगीला नाकारण्यात मी संकटाला आव्हान देत होतो हे खरं, पण तिला स्वीकारणं म्हणजे अधिकच मोठी जबाबदारी पत्करणं नव्हतं का? एकदा तिच्याबरोबर संबंध ठेवून मी राहू लागलो की ही अडाणी जमात मला वस्तीच्या बाहेरच पडू देणार नाही. मी थोडाच कायम इथं राहायला आलोय. मला शहरात परत जायचं आहे. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं बरोबर आहे. मी झाडाचं संरक्षण केलं म्हणून त्यांनी पुरुषाला अत्यंत प्रिय अशी गोष्ट मला बक्षीस देऊन टाकली होती. त्यांच्याकडच्या मोकळ्या नीतिसंकेताप्रमाणे यात काही वावगंही नसेल, पण माझे संकेत वेगळे आहेत आणि ते मी माझ्याच पद्धतीनं पाळायला हवेत. देडगीला पांदेगाच्या कोपाची भीती वाटत असेल, पण मला त्याला भिवून चालायचं नाही. मी स्वतःशी ठाम राहायचं ठरवलं आहे. मी देडगीला घरी जायला सांगितलं आणि सकाळीच ती रडत रडत पुन्हा पुन्हा माझे पाय धरून मला काहीतरी सांगत, मी लक्ष देत नाही असं पाहून कळवळत माझं घर सोडून निघून गेली. परवा संध्याकाळी मला वातावरणातला बदल एकदम जाणवला. तो नेमका कसा हे सांगता येण्यासारखं नव्हतं, पण ते अरण्य एकदम ताठरून उभं आहे असं वाटत होतं. आव्हानाच्या पवित्र्यात उभं राहावं तसं, एखाद्या शत्रूसारखं. चंद्रोदय पाहत मी घराच्या दारात उभा होतो. इतक्यात लांबून पलित्यांचा उजेड दिसला. 15-20 पलिते माझ्या घराच्या दिशेनं येत होते. 5 मिनिटांत घरासमोरचं आवार हातात पलिते घेतलेल्या काळ्या आकृत्यांनी भरून गेलं. म्हातारा नायक पुढे झाला. त्यानं देडगीच्या दंडाला धरलं होतं. ओरडून ओरडून तो मला काहीतरी सांगू लागला. बोलत बोलत तो मातीच्या 4 पायऱ्या देडगीसह चढून वर आला आणि उंबरठ्यात उभा राहिला. पुन्हा काहीतरी बोलला. त्या पाठोपाठ त्यानं देडगीला माझ्या घरात ढकलून दिलं. ती आत जाऊन धडपडली. मी काहीच बोललो नाही. शांतपणे घरात गेलो. तिला फरफटत दाराशी घेऊन आलो आणि दारात उभा असलेल्या नायकाकडे तिला ढकललं. दार बंद करून घेतलं. त्याबरोबर दारावर पलित्यांच्या अनेक उंच काठ्या ठोकल्याचे आवाज ऐकू येऊ लागले. त्या सगळ्या माणसांच्या हातांतल्या काठ्या जर दारावर पडू लागल्या तर ते तकलादू दार
मोडून पडायला वेळ लागणार नाही याची मला कल्पना होती. मी ड्रॉवरमधलं रिव्हॉल्वर काढलं आणि ते समोर धरून दार उघडलं. माझ्या हातातलं रिव्हॉल्वर पाहिल्याबरोबर त्या सगळ्या आकृत्या मागे झाल्या, एक घोळका करून उभ्या राहिल्या. हळूहळू तो घोळका मागे सरकत गेला. काही क्षणात बाहेरच्या अंधाराशी मिसळून गेला. मी घरात आलो आणि ग्लासामध्ये पांदेगार ओतून घेतली. पांदेगाराच्या नशेनं मला रात्री चांगली झोप लागली. पण पहाटेकडे एक उंच स्वरातला भेदक चित्कार कुणी छातीत भोसकावं तसा कानात घुसला आणि मी दचकून जागा झालो. त्या चित्काराच्या जोडीनं मंत्रघोषही सुरू झाला. त्या मंत्रघोषातही पुन्हा पुन्हा तो चित्कार ऐकू येऊ लागला. आजवर त्या मंत्रघोषाचे स्वर इतके भीतीदायक कधीच झालेले नव्हते. मंत्रघोषही असा चंद्र मावळल्यानंतर पहाटेकडे अवेळी सुरू झालेला नव्हता. आज नक्कीच काहीतरी अनिष्ट घडणार होतं. सकाळ झाली तरी खूप वेळ अंधारलेलंच राहिलं. मी बाहेर येऊन पाहिलं तर जोराचा पाऊस पडत होता. नंतर दिवसभर पाऊस थांबलाच नाही. साऱ्या रानभर पानांचा उग्र वास सुटला होता आणि पावसात निथळताना बेभान झाल्यासारखे सगळे पांदेगा वेडेवाकडे ढोलत होते. मधून मधून पावसाच्या आवाजाच्याही वर मंत्रघोष ऐकू येत होता. त्यातला तो स्वरातला चित्कार काळीच फाडून टाकीत होता. रोज दुपारी मी माझ्या कामाचा भाग म्हणून सगळीकडे एक राऊंड मारून येत असे. पण आज मात्र पावसाच्या निमित्तावर बाहेर पडलो नाही. निमित्तावर म्हणण्याचं कारण मला वाटणारी भीती पावसाची होती की काल रात्रीच्या प्रकारानंतर त्या माणसांना तोंड देण्याची होती हे सांगणं कठीण. तरीसुद्धा दुपारी पाऊस थोडासा उघडला असं म्हणून मी घराच्या जवळच एक चक्कर मारायला निघालो. कालपासून धास्तावलेलं मन आता थोडं शांत झालं होतं. सगळं रान लख्ख धुवून पुसल्यासारखं स्वच्छ वाटत होतं. ठिकठिकाणी तांबड्या लाल फुलांचे सडे पडले होते आणि उतारावरून लहान मोठे ओहळ उड्या मारीत निघाले होते. एकाएकी मी दचकून थांबलो. समोरून एक मिरवणूक वाजत गाजत येत होती. मी चटकन एका खडकाआड लपलो आणि पाहू लागलो. मिरवणुकीत सर्वात पुढं म्हातारा नायक चालत होता. त्याच्या मागच दोघांनी, अरे बापरे, देडगीला चालवलं होतं. ती भानावर नव्हती. कशाच्या तरी अंमलाखाली असल्यासारखी ती चालली होती. त्या दोघांनी धरलं नसतं तर ती खालीच पडली असती. तिच्या गळ्यात तांबड्या फुलांचा जाडजूड हार होता. मिरवणुकीत बरीच माणसं होती. पावसात भिजत ते सगळे शांतपणे चालले होते. ताशासारखं एक वाद्य कडकड कडकड वाजत होतं आणि तारपं मधून मधून उंच आवाजात आक्रोश करीत होतं. ही कसली मिरवणूक होती? बहुधा मी परत पाठवल्यानंतर पावन करून घेण्यासाठी किंवा देवाची आगळीक झाली म्हणून त्याच्यासमोर नाक घासण्यासाठी ते देडगीला देवस्थानावर घेऊन चालले असावेत. मी मागच्या मागे घरी परत आलो. कालचं थोडंसं अन्न शिल्लक होतं ते गरम केलं, आंघोळ आटपली आणि जेवून घेतलं. मला काहीसं सुटल्यासारखं वाटत होतं. काल सगळ्यांसमोर रिव्हॉल्वरचा दोरावर का होईना पण देडगीला ठामपणे नाकारलं. आयत्या वेळी कच न खाता एका जबाबदारीतून स्वतःला सोडवून घेतलं म्हणून जिंकल्यासारखं वाटत होतं. एक गोष्ट मात्र खटकत होती. कालपासून सिद्धू इकडे फिरकलाच नव्हता. संध्याकाळी पाऊस थांबला. नुसतंच रान आसवं ढाळत असावं तसे झाडांमधून एक एक थेंब टपटप खाली येत राहिले. मी घराच्या बाहेर पडलो. माझी भीती
आता सकाळच्यापेक्षा पुष्कळच कमी झाली होती. मनात आलं, आपण कुठे चाललो आहोत. नकळत दुपारी ती मिरवणूक गेली त्याच दिशेनं माझी पावलं पडत होती. मी एकदम एका झाडाशी येऊन थबकलो. तिथं जमिनीवर रक्ताचे थेंब सांडावेत तशी काही लाल फुलं पडली होती. जवळच कधीच विझून गेलेली एक मातीची दिवटी ठेवली होती. काय असावं हे? त्या झाडाची पूजा केली होती का? देडगीला इथंच आणलं गेलं असेल का? मी दचकलो. झाडाआडून कुणीतरी मला खुणावत होतं. मी पाहिलं तर तो सिद्धू होता. मी त्याच्या जवळ गेलो. त्याचा अवतार फार विलक्षण होता. त्याच्या अंगात सदरा नव्हता. पटकूर पुरतं भिजलं होतं. केस अधिकच पांढुरके दिसत होते आणि डोळे तांबडे लाल. स्वारी बहुतेक दिवसभर पांदेगाराच्याच तावडीत असावी. का रे, घराकडे नाही आलास? मी त्याला विचारलं. त्यानं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. जणू तो नेहमीचा माझ्या हाताखाली काम करणारा सिद्धू नव्हताच. आपल्याच तंद्रीत तो म्हणाला, जा, परत जा. इथं थांबू नका. या जागेजवळ थांबू नका. सिद्धू, मी त्याला धरून त्याचा तोल सावरीत विचारलं. सिद्धू, देडगीला इथं आणलं होतं? देडगी आहे तिथं. ती लाल फुलं पडली होती. त्या जागेकडे हात करीत तो म्हणाला. म्हणजे तो शुद्धीवर नाही याविषयी माझी खात्रीच झाली. तुम्हाला माहीत नाही, पांदेगाचा प्रसाद कुणी नाकारला तरी परत घेता येत नाही. देऊन टाकावा लागतो परत पांदेगाला. चिखलातून रांगत रांगत तो त्या माती सारवल्यासारख्या दिसणाऱ्या जागेशी गेला आणि हातानं थोपटत सांगू लागला, इथं आहे देडगी, मातीत गाडलेली. अरे पण ती... त्याला काही विचारणार एवढ्यात एका विचारानं मला विजेचा धक्का बसला. देडगीला जिवंतपणी पुरलंय तिथं? हो, तो रडवेल्या आवाजात म्हणाला. पांदेगाला देऊन टाकलं. त्याची मुळे आता तिला शोषून घेतील. पांदेगा मोठा होईल. तुम्ही जा, इथं थांबूच नका. या रानात परत जा. तुम्हाला धोका आहे. परत जा. पण त्याच्या शब्दांनी माझा पायच रुतल्यासारखा झाला होता. मला जागचं हलवत नव्हतं. माझं ऐकलं नाहीत तुम्ही, सिद्धू म्हणाला. देडगी परत केली म्हणून तिला पुरलं. देडगी गेली. तो एकदम रडायलाच लागला. त्या सारवलेल्या जमिनीवर डोकं आपटून घ्यायला लागला. मी घरी कसा परत आलो हे माझं मलाच माहीत. पायाखालची जमीनच काढून घेतल्यासारखं झालं होतं. सगळं उलटपालट झालं होतं. इतका वेळ मला जो स्वतःचा विजय वाटत होता तो आता फार मोठा पराभव वाटू लागला. काय साधलं होतं मी देडगीला परत पाठवून? माझ्या नागरी नीती कल्पनांचा विजय की एका निरपराध निष्पाप जीवाचा अकाली मृत्यू? कुठल्या तत्वानं मी देडगी पांदेगाला परत केली होती? मला ठाऊक असायला हवं होतं. दिलेलं दान फक्त सुसंस्कृत माणूसच परत घेतो. दिलेलं दान फक्त सुसंस्कृत माणूसच परत घेतो. निसर्ग परत घेत नाही. तोडलेलं फूल झाडाला परत चिकटवता येत नाही. वाहतं पाणी उगमाकडे परत जात नाही. हा निसर्गाचा न्याय असतो. क्रूर वाटला, दुःखद वाटला तरी तोच अटळ असतो. पांदेगाची सारी वस्ती निसर्गाचा न्याय मानणारी आहे. निसर्गालाच जवळची आहे. ती त्याचीच अजून भ्रष्ट न झालेली रूपं आहेत. देडगीला परत करण्यात माझ्या तत्वाचा विजय होता. मला जे नको होतं ते मी माणसांच्या आणि निसर्गाच्या सुद्धा दडपणाला न जुमानता नाकारलं होतं. पण हा विजय इतका महत्त्वाचा होता का? एका तरुण जीवाच्या जगण्या मरण्यापेक्षाही मोठा?
का नाही मला तत्व बाजूला ठेवून तिला वाचवता आलं? तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंनी, तुटक शब्दांतल्या विनवण्यांनी, चेहऱ्यावरच्या भीतीनं आणि सबंध शरीरातल्या आवेगानं माझ्याकडे कितीदा तरी प्राण्यांची भीक मागितली होती, प्राणांची भीक मागितली होती. पण ती मी माझ्या अहंकारापायी नाकारली होती. त्या जनावरांसारख्या माणसापेक्षा माझी तत्व अधिक उच्च दर्जाची आहेत असा मला गर्व झाला होता. क्षणभर मी विचार करायला हवा होता की माझ्या उच्च सुसंस्कृत समाजात तरी पतीनं झिडकारून परत पाठवलेल्या स्त्रीला जग कसं वागवतं. आणि या वस्तीच्या नजरेत मी पांदेगाच्या साक्षीनं नेमून दिलेला देडगीचा पतीच नव्हतो का? माझं हे स्वतःचा जीव जाळून घेणं रात्रभर चाललं असतं. पण तेवढ्यात मला कसली तरी चाहूल लागली आणि मी जमिनीवर टेकलेलं मस्तक उचललं. माझ्या समोरच्या जमिनीतून काहीतरी वर येत आहे, थरथरत आहे, दोरीसारखं पण ताठ, स्वतःच्या गतीनं हालचाल करणारं. जीवाणू तर नव्हे. पाहता पाहता ते आणखी वर येतं, माझ्या दिशेने सरकू लागतं. मंत्रमुग्ध झाल्यासारखा मी त्याच्याकडे पाहत राहतो आणि मला त्याची ओळख पटते. ते मूळ आहे, पांदेगाचं मूळ. देडगीचं शरीर जिरवून ते आता माझ्या शोधात निघालंय, इथवर येऊन पोचलंय आणि पाहता पाहता खोलीच्या कोपऱ्यातून मुळं बाहेर येऊ लागतात. त्यांची गांडुळा एवढी बारीक टोकं प्रथम डोकावतात, ती वर येतात. त्या पाठोपाठ मनगटाच्या पेराएवढं जाड मूळ बाहेर येतं. ते माझ्या दिशेने येऊ लागतं. सगळ्या बाजूंनी मुळं पुढं सरकू लागतात. हळूहळू मला त्यांचा वेढा पडतो. फार उशिरा माझ्या ध्यानात येतं की आपण हालचाल केली पाहिजे. सिद्धूच्या शब्दांचा अर्थ आता स्पष्ट होतो. इथून पळा, तुम्हाला धोका आहे. पण पळणार कसं? पाय जणू शिशाचे झालेत, मनच वैरी झालंय. न्यायाधीशाच्या करडेपणानं सांगतंय, चाललास कुठं? तुला इथंच राहिलं पाहिजे. या मुळांना देडगीनं पाठवलंय तुला आणण्यासाठी, तिच्यापर्यंत नेण्यासाठी. त्यांना टाळून तू कसा जाशील? तुला शिक्षा भोगलीच पाहिजे, ती अटळ आहे. जड झालेलं शरीर फितूर मनावर विजय मिळवून कसं बसं दरवाजापर्यंत जातं, दार उघडतं. पण ते पुरतं उघडूच शकत नाही. माणसाच्या दंडा एवढ्या जाड मुळांनी ते अडकून टाकलेलं आहे. त्यांचा रंग तांबडा लाल कसा झाला? ओली लाल माती लागून? की ते रक्त आहे, निरपराध माणसाचं रक्त? निरुपाय होऊन मी आत वळतो. पायाशी आलेल्या मुळांना अडखळून पडतो. महाकाय अजगरा एवढी ती धपापती मुळं मला वेढून टाकतात. दूरवरून मंत्रघोष ऐकू येतोय. कंदील आडवा पडलाय. त्याच्या हलत्या प्रकाशात भिंतीवर त्या मुळांचे कालिया नाग झाले आहेत. सगळं घर त्या नागांच्या हालचालींनी ढवळून निघतंय. माझी शुद्ध हरपते. मी बांधला जातोय, घट्ट आवळला जातोय. इतका की थोड्याच वेळात माझ्या हाडांचा चुरा होणार आहे. थोड्याच वेळात माझ्या हाडांचा चुरा होणार आहे. धडातल्या प्रचंड वेदना मस्तकात शिरतायत. थोड्या वेळात हे शरीर राहणार नाही. त्या मुळांचा एक घास बनून जाईल.
चौथासुद्धा शिल्लक राहणार नाही. कुणीतरी या, मला सोडवा, वाचवा. मृण्मयी, इथं धावत ये. मला सांग की हे खरं नाही, हे नुसते भास आहेत, माझ्या अपराधी मनाचे खेळ आहेत. पण मृण्मयी, कुणी तसं सांगत नाही तोवर तरी हेच खरं आहे माझ्या लेखी, हे अंतिम सत्य. पांदेगा नावाची कथा समाप्त.